पुणे महानगरपालिकेच्या कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन पार पडतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडलंय। देशातील पहिलं PPP तत्वावरील हे रुग्णालय आहे। पुणे पालिका आणि आपुलकी हेल्थकेअरच्या संयुक्त विद्यमानं या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे। पुण्यातील बाणेर परिसरात रुग्णालयाची उभारणी झाली आहे। थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या रुग्णालयाचं उद्घाटन पार पडणार आहे। उद्घाटनाच्या प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, चंद्रकांत पाटील याचबरोबर पुण्यातील सगळे महत्त्वाचे नेते आणि मंडळी देखील तिकडे उपस्थित आहेत। पुणे महानगरपालिकेच्या कर्करोग रुग्णालयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन पार पडणार आहे। आज मुख्यमंत्री पुण्यात आहेत। अनेक मोठ्या विकास कामांचं लोकार्पणाचं त्यांच्या हस्ते पार पडणार आहे आणि पुणे महानगरपालिकेच्या या कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते थोड्याच वेळात पार पडेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। अनेक महत्त्वाच्या प्रोजेक्ट्सचं विकास कामांचं आज ते उद्घाटन करत आहेत। त्यापैकीच हा एक महत्त्वाचा रुग्णालय उद्घाटनाचा प्रसंग पुणे महानगरपालिकेच्या कर्करोग रुग्णालयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थोड्याच वेळात उद्घाटन पार पडणार आहे। देशातील पहिलं PPP तत्वावरील हे रुग्णालय आहे। पुणे पालिका आणि आपुलकी हेल्थकेअर या दोघांनी मिळून या रुग्णालयाची उभारणी केली आहे। पुण्यातल्या बाणेर परिसरात हे रुग्णालय उभारलं गेलं आहे आणि अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या रुग्णालयाचं उद्घाटन पार पडणार आहे। बाणेरमधल्या कर्करोग रुग्णालयाच्या नामकरणावरून आता नवा वाद पेटलाय। यशवंत भीमाले यांचं नाव देण्याच्या निर्णयावरून नव्या वादाला तोंड फुटलंय। सार्वजनिक निधीतून उभारलेल्या आरोग्य संस्थांचा वापर राजकीय प्रतिमा आणि कौटुंबिक वारसा जपण्यासाठी केला जाऊ नये अशी भूमिका ज्येष्ठ कार्यकर्त्या विनीता देशमुख यांनी मांडली आहे। नागरिकांच्या पैशातून उभारलेल्या प्रकल्पांवरती कुणाच्याही कुटुंबाचा शिक्का मारणं हे अयोग्य असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर विनीता देशमुख यांची भाजप आणि स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांच्यावरती या संदर्भात टीकाही दिसली। चांगलं काम केलं की राजकारण होतं असं श्रीनाथ भीमाले यांचं विनीता देशमुख यांना प्रत्युत्तर पाहायला मिळालं। मला असं वाटतं की जसं चांगलं काम केलं की कोण ना कोण बोलणार आहे, पण माझा उद्देश इथं एवढाच आहे। आज ह्या ठिकाणी गरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, पुणेकरांसाठी कर्करोग रुग्णालय शासनाच्या कमी दरामध्ये 25% दरामध्ये उपलब्ध होते। आज माननीय मुख्यमंत्री एक उद्घाटन करतील, मग राज्यात असे मॉडेल व्हायला पाहिजेत असा उद्देश आहे। मला अभिमान आहे की हॉस्पिटल महानगरपालिकेच्या माध्यमातून PP मध्ये केले। यासाठी काही काळाची प्रतीक्षा आहे। 1 वाजता माननीय मुख्यमंत्री येतील, याचं उद्घाटन होणार आहे। तर पुणे महानगरपालिकेच्या कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अगदी थोड्या वेळात हे उद्घाटन पार पडणार आहे। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, हे जे रुग्णालय आहे ते कशा सगळ्या सुविधांनी सज्ज आहे, त्याचबरोबर या रुग्णालयाच्या नामकरणाचा वाद देखील समोर आला आहे। कस्तुरी नगरी पुणे महानगरपालिकेच्या वतीने PPP तत्वावर देशातलं पहिलं जे आहे कर्करोग रुग्णालय आहे त्याचं उद्घाटन होते आणि या उद्घाटनावेळी जो आहे तो नामकरणाचा वाद सुद्धा पाहायला मिळाला। मात्र आता हा वाद मिटला असल्याचं श्रीनाथ भीमाले यांनी म्हटलेलं आहे। परंतु या भव्यदिव्य अशा हॉस्पिटलला 150 बेड असणार आहेत आणि या 150 बेडची सुविधा आहे ती महानगरपालिकेतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। देशातील पहिलं PPP तत्वावरलं हे हॉस्पिटल आहे, ज्या हॉस्पिटलमध्ये 1400 कोटी रुपयाचा जो भूखंड आहे तो आपुलकी फाउंडेशनला देण्यात आलेला होता आणि त्याने हे भव्यदिव्य जो हॉस्पिटल आहे ते उभारलेलं आहे। एकाच छत्रछायेखाली कॅन्सरचे सगळे उपचार जे आहेत ते इथं पुणेकरांना मिळणार आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आता हे उद्घाटन होताना आपल्याला पाहायला मिळते। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे आणि पुणेकरांना एक मोठी आरोग्य सेवा जी आहे ती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न पुणे महानगरपालिका करताना पाहायला मिळते। नक्कीच आपण उद्घाटनाची दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचले आणि त्यांच्या हस्ते रुग्णालयाचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे। त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील आहेत आणि चंद्रकांत पाटील देखील आपल्याला दिसत आहेत। तर PPP तत्व म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, म्हणजे सार्वजनिक खासगी भागीदारी या तत्वावरतीच हे रुग्णालय बांधलं गेलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रुग्णालयाचं उद्घाटन झालेलं आहे।
पुण्याच्या बाणेर भागात पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थ केअर या दोघांच्याही संयुक्त विद्यमाने PPP या तत्वावरती कर्करोग म्हणजेच कॅन्सरवरचं रुग्णालय आजपासून सुरू झालंय. हे देशातील कोणत्याही महानगरपालिकेचं पहिलंच अद्ययावत कॅन्सर सेंटर आहे, ज्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलंय. अर्थात या रुग्णालयामध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आहे, गरीब आणि गरजू रुग्णांना परवडणारे उपचार असतील आणि सर्वसमावेशक काळजी घेण्यासाठीचे सगळेच पर्याय एका छताखाली उपलब्ध असणार आहेत.